अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज सावित्रीबाई यांची पुण्यतिथी 10 मार्च म्हणजे सावित्रीबाई यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त मी आपणापुढे एक कविता सादर करणार आहे, ती पहा. आता कवितेच्या अगोदर मी त्यांचा थोडा परिचय करून देते. आता 3 जानेवारी 1831 साली नायगाव तालुक्यात त्यांचा जन्म झाला आणि 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1841 साली शिक्षणास त्यांनी सुरुवात केली आणि 1 जानेवारी 1848 पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली. 1 मे 1848 पुणे येथे प्रौढांच्या शाळेची सुरुवात आणि सावित्रीबाईचे अध्यापन कार्य. 16 नोव्हेंबर 1852 फुले दाम्पत्याच्या शिक्षण कार्याचा गौरव आणि 18 जानेवारी 1853 बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. 1864 विधवेचा पुनर्विवाह गृहाची स्थापना आणि 1854 काव्य फुले प्रथम काव्य संग्रह त्यांनी लिहिला होता आणि 1864 विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. 1873 दत्तकपुत्र यशवंत यांचा जन्म आणि 1873 पहिल्या संशोधक विवाहासाठी पुढाकार. 1877 सत्यशोधक समाजाच्या वतीने दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व आणि 4 फेब्रुवारी 1889 मध्ये दत्तकपुत्र यशवंत यांचा विवाह आणि 28 नोव्हेंबर 1890 ज्योतिरावांचे महानिर्वाण म्हणजे ज्योतिरावाचा मृत्यू आणि 1863 सासवड येथील सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईने भूषवले आणि 1890 ते 1897 ज्योतिरावांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि 10 मार्च 1897 मध्ये जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू झाली, त्या साथीत त्या रोग्यांची सेवा करता करता त्यांना प्लेगची साथ झाली आणि त्याच्यामध्ये ती मेलेली आहे. तर हे नारीरत्न सावित्रीबाई फुले हे छोटेखानी पुस्तक मी लिहिलेले आहे आणि आज पुण्यतिथी निमित्त मी त्यांच्याकरिता पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी माझ्या 4 ओळी अर्पण करीत आहे, ते पहा. दहा मार्च म्हणजे सावित्रीबाई फुले यांची 137वी पुण्यतिथी. तर पुण्यतिथी निमित्त लिहिलेली मी कविता पहा. 10 मार्च 137वी पुण्यतिथी. आज सावित्रीबाईची उद्धारली कोटी कोटी कुडे, झाली आई श्री शिक्षणाची. उद्धारली कोटी कोटी कुडे, झाली आई श्री शिक्षणाची. 19व्या शतकात महान कार्य केले सावित्रीने. 19व्या शतकात महान कार्य केले सावित्रीने. दगड शेणाचा मार खाऊन खूप छळले सनातनाने. दगड शेणाचा मार खाऊन खूप छळले
सनातनाने. ध्यास स्त्री शिक्षणाचा क्रांती ज्योतीने नाही सोडला तसवर. ध्यास स्त्री शिक्षणाचा स्त्रियाने शिकायलाच पाहिजे. ध्यास शिक्षणाचा क्रांती ज्योतीने न सोडिला तसवर. म्हणूनच आजच्या महिलांना पहा वर्तमान काळ रुबाबदार. म्हणूनच आजच्या महिलांचा पहा वर्तमान काळ रुबाबदार. स्त्री शिक्षणाचा पाया बळकट झाला. हिम्मत सक्षम प्रतिभा वाढली. स्त्री शिक्षणाचा पाया बळकट झाला. हिम्मत सक्षम प्रतिभा वाढली. मग सरकारी नोकरी, उद्योजिका, मोठमोठ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवली. आता स्त्रिया पाहणं मोठमोठ्या क्षेत्रामध्ये सरकारी नोकऱ्या, उद्योजिका. मग सरकारी नोकरी, उद्योजिका, मोठमोठ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवली. हर एक स्त्रीपेक्षा युगस्त्रीचे कर्तव्य बहु श्रेष्ठ ठरते. हर एक स्त्रियांपेक्षा युगस्त्रीचे कर्तव्य बहु श्रेष्ठ ठरते. सावित्रीने शाळेचे दार उघडले. कार्य सूर्यापरी चमकते. सावित्रीने शाळेचे स्वर्गापरी, शाळेचे दार म्हणजे स्वर्गापरी. सावित्रीने शाळेचे दार उघडले. कार्य सूर्यापरी चमकते. समाजाची भीती, समाजाचे भीती पोटात डांबून आणले भिडे वाड्या एका खोलीत. मुलींना समाजाची भीती की ही सनातनी लोक शिकू देणार नाही, छेडछाड करतील. मग समाजाची भीती म्हणून त्या मुलींना पोटात डांबून आणले भिडे वाड्यात एका खोलीत. स्त्रीचे आयुष्य आहे संघर्षाचे, कौटुंबिक आणि सामाजिक. स्त्रीला समाजालाही संघर्ष करावा लागतो आणि कुटुंबाला सुद्धा संघर्ष करावा लागतो. तर अशा प्रकारे स्त्रीचे आयुष्य आहे संघर्षाचे आणि कौटुंबिक, संघर्षाचे कौटुंबिक आणि सामाजिक. एका स्त्रीने अनिष्ट रूढी परंपरा मोडून समाजाला आणलं वठणीवर. एका स्त्रीने अनिष्ट रूढी परंपरा मोडून समाजाला आणले वठणीवर. अशा सावित्री ज्योतिबा पुढे नतमस्तक होतो. कर्तृत्व अपार. अशा सावित्री ज्योतिबा पुढे आम्ही नतमस्तक होतो. कर्तृत्व त्यांचं अपार. कर्तृत्व त्या कार्यकर्तृत्व अपार, कार्यकर्तृत्व अपार. तर अशा प्रकारे आज सावित्रीबाईची पुण्यतिथी. आता तिनं स्वर्गापरी असं शाळेचं दार उघडलं म्हणून अशा स्त्रिया रुबाबाने आज वर्तमान काळामध्ये उद्योजिका, राजकारणातही मंत्री, पंतप्रधान, अधिकारी, पोलीस अधिकारी, आकाशानं जाणारी कल्पना चावला, अशा कितीतरी स्त्रिया, इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील राजकारणातही चमकल्या, संशोधनातही चमकल्या. आणि ही फक्त एकट्या सावित्रीबाईने हाल, अपेष्टा, कष्ट सहन करून आपल्याला एवढं दान दिलं आहे, विद्येचं दान दिलं आहे की ते दान कधीच संपणार नाही. अशा प्रकारे आज मी सावित्रीबाईला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या कवितेच्या 4 बोली त्यांच्या चरणी श्रद्धांजली
वाहून त्यांना वंदन करते. आणि हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा.